40 एकरावरती बसलेल्या जेवणाच्या पंक्ती आणि नजर जाईल तिथवर आबाल वृद्ध। बुलढाण्याच्या मेहकरमधील हिवरा आश्रमातली ही दृश्य आहेत। स्वामी विवेकानंद जयंतीच्या वेळी या रेकॉर्ड ब्रेक पंक्ती उठल्या। हिवरा आश्रमात दरवर्षी 3 दिवस विवेकानंद जन्मोत्सवाचं आयोजन केलं जातं। महाप्रसादानं या जन्मोत्सवाची सांगता होते। गेल्या 50 वर्षांपासून हे काम अव्याहतपणे सुरू आहे। यंदाही लाखो लोक एकत्र आले होते। कोरोना धरणाच्या मधोमध बनवलेल्या बेटावरती स्वामी विवेकानंदांच्या भव्य पुतळ्याचं अनावरणही करण्यात आलं। दरम्यान जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात उठणारी ही एकमेव पंगत असावी, त्यामुळे या कार्यक्रमाची जागतिक विक्रम म्हणून नोंद व्हावी अशी नागरिकांची भावना आहे। की स्वच्छता म्हणजे काय? आम्ही जे भाविक फक्त उठतात अंगणामध्ये टाका, अंगण नसेल तुळशी वृंदावनात ठेवा। धन्यवाद। तब्बल 40 एकरांचा हा परिसर आणि या 40 एकरांवरती जेवणाच्या पंक्ती उठलेल्या निमित्त होतं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचं। बुलढाण्यातल्या मेहकरमध्ये दरवर्षी ही प्रथा पाळली जाते। हिवरा आश्रमामध्ये 3 दिवसीय विवेकानंद जन्मोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि ज्या दिवशी महाप्रसाद होता त्यावेळची ही दृश्य आहे। फटाक्यांचे आवाज होणार आहे। 34-35 वाला ट्रॅक्टर। विवेकानंद आश्रमाच्या वतीने दरवर्षी स्वामी विवेकानंदांची जयंती अत्यंत भव्य प्रमाणात संपन्न होते। 2 लाख भाविक या वेळेला एकत्र येतात। विवेकाची दीक्षा देणारं विवेकानंद आश्रम हे एक स्थळ आहे। इथं श्रद्धेचं बाजारीकरण नाही, देवाधर्माचं बाजारीकरण नाही, अंधश्रद्धा नाही। माणसाचा शुद्ध सात्विक भाव वृद्धिंगत व्हावा आणि विवेकानंदांच्या विचाराची त्याला जोड मिळावी आणि माणसाचं कल्याण व्हावा हा उदात्त हेतू। आज या ठिकाणी 2 लाख लोकांना महाप्रसाद वितरित केला गेला। 200 क्विंटल गव्हाची पुरी आणि तेवढीच वांग्याची भाजी या 50 एकर विस्तीर्ण क्षेत्रावर हा महाप्रसाद वितरित केला गेला।